तर स्टुडंट आता बघू आपला सेकंड प्रॉब्लेम. बघा सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे. इन ट्रायंगल MNP NQ is the bisector of angle N if MN equal to 5, PN equal to 7 and QM equal to 2.5 or MQ equal to 2.5. आपल्याला QP फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, QP म्हणा किंवा PQ म्हणा तो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरमचा यूज करू शकतो आणि त्यानुसार काढू शकतो. तर आता मी इथे लिहितो इन ट्रायंगल MNP. ठीक आहे, MNP पूर्ण MNP मध्ये आता इथे बघा या दोन साईड MN डिवाइड बाय NP या दोघांचा रेशो घेतो मी. या दोघांचा रेशो आहे 5/7. सो 5/7 दिस इज द रेशो. अँड अगेन इथे आता MQ डिवाइड बाय QP, MQ डिवाइड बाय QP. आता यामध्ये MQ ची व्हॅल्यू आहे 2.5 आणि QP ची आपल्याला माहीत नाही. सो आपल्याला हे माहीत आहे की हे दोन इक्वल असतात अकॉर्डिंग टू थेरम. सो MN इक्वल टू MN डिवाइड बाय NP इक्वल टू MQ डिवाइड बाय QP अशा प्रकारे दिलेले आहेत. आता या दोघांचे आपण व्हॅल्यूज पुटअप करू. यामध्ये बघा MN ची व्हॅल्यू आहे 5, NP ची व्हॅल्यू आहे 7 इक्वल टू MQ ची व्हॅल्यू आहे 2.5 आणि QP ची व्हॅल्यू माहीत नाही. सो QP इक्वल टू काय होईल, QP इक्वल्स टू होईल 7 मल्टिप्लाय बाय 2.5 डिवायडेड बाय 5. बघा हा 2.5 इकडे डिवाइडमध्ये जाईल 7 मल्टिप्लाय बाय 2.5 आणि याचं रेसिप्रोकल करू आपण, उलटा करू म्हणजे 7 × 2.5 असं येऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आता याचं कॅल्क्युलेशन बघा. QP इक्वल्स टू काय 7 मल्टिप्लाय बाय 2.5. आता 7 5 म्हणजे 7 5 35, 35 5 हातचे 3 14 आणि 3 17. सो 5 एक संख्या सोडून पॉईंट डिवाइड बाय 5. आता याला जर 5 ने आपण डिवाइड केलं तर QP इक्वल्स टू काय, तर 5 ने डिवाइड केल्यानंतर 5 त्रिक 15, 5 1 5, 5 त्रिक 15 आणि हा पॉईंट 5 याच्यातले 2 उरतात पुन्हा तर 25, 5 5 25. सो 3.5 अशा प्रकारे याचं QPचं आपल्याला व्हॅल्यू मिळते. सो इथे युनिट दिलेलं नाही आहे म्हणून आपण QP इक्वल्स टू 3.5 घेणार. याचं डिव्हिजन जर करता नाही आलं पॉईंटमध्ये तर सरळ पॉईंट काढण्यासाठी 10 ने मल्टिप्लाय करा आणि 50 ने डिवाइड करा. सो तुम्हाला इझिली आन्सर मिळून जाईल. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. बघूया आता आपला नेक्स्ट प्रॉब्लेम.